जय मामा मित्रांनो, आता तुम्हाला माहीतच असेल आज आपले लाडके बाप्पा येणार आहेत. त्यासाठी कार्यकर्ते व ट्रॅक्टर वगैरे घेऊन एकत्र जमून आम्ही निघा लागला आपल्या लाडक्या बाप्पांना आणायसाठी. जाताना कार्यकर्ते बघा कसे ट्रॅक्टर नाचायला लागल्यात. सुट्टी नाही हो, जाताना कार्यकर्त्यांची मजा बघा. गाडीवर हे सुट्टी नाही दणक्या सरशी हो. आपल्या कोल्हापुरातली पोरं म्हटलं ऐकत्यात होय. आम्ही पोचला आमच्या लाडक्या बाप्पाच्या मूर्तीच्या ठिकाणी. मूर्ती होती शेनगावमध्ये कुंभारांच्या इथे. आम्ही तिथे सगळे कार्यकर्ते पोचला. गर्दी बघा केवढी होती. आपल्या लाडक्या गणरायाला टॉलीमध्ये ठेवण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी मिळून गणरायाला अलगद उचलून घेऊन टॉलीमध्ये ठेवलं. टॉलीमध्ये ठेवताच आम्ही रवाना झालो घराकडे जाण्याच्या दिशेने. घरगुडीत आल्यावर म्हटले फटाके घ्यायचे आहेत. मग जाऊया म्हटलं पंतमध्ये गेला. जराशा फटाकड्या घेतल्या. फटाकड्या घेतल्यावर म्हटले जरा नाश्ता लागतोय. मग नाश्त्यासाठी स्पॉन्सर आपला भाऊ सोनिया गावला. तिथून आला गावात. गाड्या वगैरे लावल्या. कार्यकर्ते एकत्र जमलाव सगळे आणि बाप्पा या मूर्तीकडे रवाना झाला. बाप्पाच्या मूर्ती वरच्या स्टॉपवर आणून थांबली. ती हलगी गुमकं होतं. अण्णा हलगी कशी शेका लागले बघा. असं बोकना उडी होते बघा. जाते वाटते आता. कार्यकर्त्यांनी जे ठेका धरला म्हणता नाही ऐकना. सुट्टी नाही पिचूनच काढाल ती त्यानं का हो. शेवटी हलगी गुमकं कोल्हापूरची शान. सुट्टी नाही. सगळे कार्यकर्ते गल्लीत यायला लागला. धूर बघा कसा केला. काय ऐकत नाही तो नुसता धूर. शेणकूट पेटवल्या का तीन. जशी हलगी वाजेल तसे ताल कसं धरते बघा कार्यकर्ता आपला. सुट्टी नाही हो. नाचा हाय गे करत नाही. बुकना उसळली घुमवून टाकून दिले. काय ऐकणं झालती. दुसऱ्या दिवशी उठत्यात का नाहीत काय माहिती बा. असे करायला लागले बघा. पिऊन नाही तरी बी नाचते हो. नाचण्याची शौक आपल्याला दांडगा. सुट्टी नाही तिथे. बाप्पाची मूर्ती विराजमान होण्यासाठी स्टेजच्या दिशेने कार्यकर्ते घेऊन येत होते. जशी आपली आई आपल्या लाडक्या मुलाला जपत असते तसे आम्ही लाडक्या बाप्पाला जपतो. हळूवारपणे सर्व कार्यकर्त्यांनी मूर्ती स्थापना केली. स्थापना केल्यानंतर आपल्या लाडक्या बाप्पाची आरतीला सुरुवात झाली. ब्लॉग आवडल्यास नक्की लाईक करा.